हर घर तिरंगा हर मन तिरंगा या महत्त्वपूर्ण मोहिमेमध्ये सहभाग घेण्यासाठी तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये ज्या भव्य तिरंगा यात्रा घेण्यात आल्या, देशामध्ये ज्या भव्य तिरंगा यात्रा घेण्यात आल्या, त्याच्यामधली एक कराडमध्ये आयोजित करण्यामध्ये प्रशासनाला, नागरिकांना, खेळाडूंना, ज्येष्ठ नागरिकांना, स्वातंत्र्य सैनिकांना आणि राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांना देखील यश आलं। आपण आज पाहत असाल की अत्यंत भव्य असा सहभाग या तिरंगा यात्रेमध्ये झालेला आहे। देशाच्या पंतप्रधानांनी जी अपेक्षा केली की सगळ्या जाती धर्माचे, सगळ्या वर्गामधले लोक याच्यामध्ये सहभागी व्हावे आणि देश प्रथम, राष्ट्र प्रथम ही भावना दृढ करण्यासाठीचा प्रयत्न जो देशामध्ये आहे त्याला बळकटी देण्याचा एक प्रयत्न हा कराडमधून होतोय। कराड ही स्वातंत्र्य सैनिकांची भूमी आहे। कराडनी नेहमी देशाला एक वेगळा आदर्श देण्याचं काम केलेलं आहे, राज्याला वेगळा आदर्श देण्याचं काम केलेलं आहे आणि मला मनापासून समाधान आहे की कराडमधले सगळे युवक एकत्र येऊन हे एक अत्यंत चांगल्या प्रकारचा उपक्रम आज देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं साजरा करत आहे। मी परत एकदा स्वातंत्र्यता दिनानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। भव्य दिव्य अशी तिरंगा यात्रा मोदी साहेबांच्या संकल्पनेतून राबवण्यात आली। आज ज्या पद्धतीनं या तिरंगा यात्रेमध्ये ज्या पद्धतीनं नागरिक उत्साहामध्ये सहभागी झालेले आहेत, त्याचबरोबर युवक युवती यामध्ये सहभागी झालेले आहेत। मला असं वाटते की येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रभक्ती हीच प्रथम अशा दृष्टिकोनातून एक प्रकारचं वातावरण हे अखंड देशभर तसंच या कराड तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये म्हणजे येणाऱ्या 15 ऑगस्टला सर्व राष्ट्रभक्तांनी या आपापल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा अशा पद्धतीनं हर घर तिरंगा ही जी रॅली आज आपण काढले हे एक माध्यम आहे, परंतु प्रत्येक घरावर तिरंगा फडकावा अशा दृष्टिकोनातून हा एक प्रकारचा प्रयत्न असेल। मला असं वाटतं की आजचं हे वातावरण राष्ट्रभक्तिमय झालेलं आहे। इथून पुढच्या काळामध्ये पण अशाच पद्धतीच्या तिरंगा यात्रा असतील, या मोठ्या ताकदीनं कराड शहराबरोबर अन्य ठिकाणी पण निघतील। राष्ट्र हिताच्या दृष्टिकोनातून हा देश वाटचाल करत आहे, त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये सर्व युवक युवती या राष्ट्रभक्तिमय वातावरणात सहभागी होतील येते आणि त्या माध्यमातून एक चैतन्यमय वातावरण, देशभक्तीचं वातावरण आज संपूर्ण कराड शहरामध्ये संपूर्ण नवयुवक असतील, विद्यार्थी आणि सर्व नागरिकांच्या मध्ये तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि त्या माध्यमातून आज प्रत्येकाच्या मनामध्ये तनामध्ये या ठिकाणी देशभक्तीचं वातावरण या माध्यमातून तयार झालेलं पाहायला मिळते। स्वातंत्र्य लढ्यामध्ये आद्य क्रांतिकारक, त्याच पद्धतीनं आपले आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील, तसंच क्रांतिसिंह नाना पाटील असतील, यांच्या माध्यमातून फार मोठं योगदान या जिल्ह्याचं सुद्धा लाभलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांना आणि सर्वांनाच आपल्या क्रांतिकारकांनी जे काही दिलेलं योगदान आहे त्याची सुद्धा आठवण व्हावी हा सुद्धा हेतू या माध्यमातून आहे। येणाऱ्या काळामध्ये आपला भारत देश हा एक विकसित राष्ट्र होण्याच्या दृष्टिकोनातून आपली चाललेली जी काही वाटचाल आहे त्यामध्ये महाराष्ट्राचं सुद्धा योगदान मोठ्या प्रमाणावर आहे। त्याच पद्धतीनं आपल्या संपूर्ण कराड शहर असेल, सातारा जिल्ह्याचं सुद्धा येणाऱ्या काळामध्ये त्यामध्ये योगदान असणार आहे आणि त्या देण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि सर्व नागरिकांचं यामध्ये मोठ्या प्रमाणावर योगदान असणार आहे। त्याच पद्धतीनं आपल्या त्याचबरोबर देशभक्ती सुद्धा प्रत्येकाच्या मनामध्ये राहणं आणि प्रत्येकाला त्याची येणाऱ्या काळामध्ये सुद्धा कायम आठवण राहणं या दृष्टिकोनातून हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून आजचा हा उपक्रम आपल्या कराड शहरामध्ये राबतोय आणि त्याला आपलं प्रशासन आणि सर्वांचं चांगल्या पद्धतीनं आज योगदान लाभलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। हा जी तिरंगा यात्रा त्याच्यामध्ये सहभाग सर्वांचा झालेला आहे। खऱ्या अर्थानं कराड तालुक्याला स्वातंत्र्याची एक परंपरा आहे। सातारा जिल्हा आणि सांगली जिल्हा हा एकच जिल्हा पूर्वी होता आणि या दृष्टीनं पंतप्रधानांनी जे आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला अनुसरून या संपूर्ण कराड तालुक्यातील सर्व विद्यार्थी, नागरिक, स्वातंत्र्य सैनिक या सर्वांचा, महिलांचा, युवतींचा, तरुणांचा सहभाग या ठिकाणी झालेला आहे आणि निश्चितपणे या जिल्ह्याला प्रेरणादायी अशी ही तिरंगा यात्रा निघाल्यामुळे तरुणांच्या मध्ये
एक देशप्रेम झाल्याशिवाय राहणार नाही. मी सर्व नागरिकांना या तिरंगा यात्रेच्या 3 दिवसाच्या या संपूर्ण 13 आणि 14 आणि 15 ऑगस्टच्या दिनाच्या निमित्तानं सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.